नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत किल्ले घनगडला. इथं आपण गाडी पार्क केलेली. इथं एक प्रायव्हेट प्रॉपर्टी, त्याच्या शेजारून रस्ता जातो, ट्रेल जातो. आणि जर तुम्ही इथं येत असाल तर रस्ता थोडासा नॅरो आहे. स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलनेच या गुगल मॅपला टाकून, कारण की इथं यायला काही बसची एवढी काही सुविधा मला तर काही दिसलेली नाही आहे. तर चला आपण चालू करूया ट्रेक. इथं चालू करताना आपल्याला हा किल्ला पूर्णपणे वेलमार्क दिसतोय. इथंच पहिली आपल्याला इथं मार्किंग दिसते किल्ले घनगडची. तर चला जाऊया पुढे. घनगड हा एक एकोले गाव म्हणून बेस विलेज आहे. तर तिथं तुम्ही आपल्या प्रायव्हेट व्हेकलने डायरेक्ट गुगल मॅपला घनगड किल्ला टाकून येऊ शकता. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचं बोलायचं गेलं तर बसेस आहेच, पण खूप कमी आहेत रेअर आहेत. आणि रस्ता पण थोडासा खराब आणि नॅरो आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलनेच या. ते पण थोडंसं जपूनच या, कारण की घाट एरिया थोडाफार लागतो. थोडंसं 5-10 मिनटं चालून वरती आल्यानंतर आपल्याला इथं महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. गणेश्वर महादेव मंदिर. इथं आपल्याला महादेवाची पिंड पाहायला भेटली आणि त्याच्याच पुढं भग्न अवस्थेत असलेला नंदी पाहायला भेटतोय, तोडलं गेलेलं आहे. तर त्याच्याच पुढं आपल्याला काही विरगळी पण पाहायला भेटतात ते महादेवाच्या मंदिरापाशी. इथं हे विरगळी मी तुम्हाला जवळून दाखवतो. ह्या विरगळी आपल्याला महादेवाच्या मंदिराच्या समोरच पाहायला भेटतं ते. तर आत्ता एक काका इथं आम्हाला भेटले. ते ॲज अ लोकल गाईड म्हणून काम करतात गड संवर्धनाच्या ह्याच्यात. आपले जे महाराष्ट्रातले 300-350 जे गड किल्ले आहेत, तर त्यांचं संवर्धनाचं कामाचं पूर्णपणे त्याच्यात काम करतात. तर त्यांनी आत्ताच एक नुकतीच माहिती दिली की आम्ही आत्ता शिवमंदिरापाशी होतो ना, की ते शिवमंदिर बांधायची पण परमिशन भेटलेली आणि ते शिवमंदिर आता ते बांधणार आहेत. तर काही महिन्यांनी आपल्याला तिथं नवीन शिवमंदिर पाहायला भेटेल. खूप चांगलं वाटतं असं आपल्या गड संवर्धनाचे कामं होत आहेत आणि त्याला मंजुरी पण भेटत आहे सरकारकडून. दम लागतं, थोडीशी स्टेप चढाई आहे. पाठीमागं तुम्ही बघू शकता असं थोडंसं दगडांचे पायऱ्या आहेत, तुटलेले आहेत पूर्णपणे. पावसाळ्यात हा खूप रिस्की मानला जातो किल्ला, त्याच्यामुळे आम्ही आत्ता थोडं पाऊस उघडल्यानंतर विंटरमध्ये आलेलो आहे. तर शिवमंदिराकडून थोडंसं वरती चढल्यानंतर आपल्याला इथं गारजाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं इथं पाठीमागं. आणि रस्ता त्याच्या साईडने वरती जाते अजून घनगडाकडे. तर आपण आता इथं मंदिरात दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. त्याच्याच समोर मंदिराच्या समोर आपल्याला ही दीपमाळ पाहायला भेटते. तर मंदिरात आपण देवीचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला चाल केली आहे. आणि रस्ता काही अशा प्रकारचा आहे. इथून हा वरती राहिला, इथं हा घनगड, पण आपल्याला जायचं आहे ह्या साईडने, इथून वरती चढून. इथं मध्ये सीडी लागेल आणि त्याने वरती. तर आपण आता एका अशा स्पॉटला राहतोय. तिथं गडाची वाट इकडं उजव्या हाताला राहते आणि इकडे ते व्हायरल झालेला दगड तुम्ही पाहू शकता, जिथं सगळे व्हिडिओ फोटोज वगैरे काढले जातात.
आपण त्या दगडापासून थोडं पुढं आलो, इकडे गडाकडे चाललो आहे. इथं थोडासा बिगिनरसाठी हार्ड आहे पॅच, तरी आपण एवढं तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर काय वाटणार नाही नॉर्मली. पण जास्त पावसाळ्यात हा रिस्की आहे पॅच, त्याच्यामुळं टाळतात पावसाळ्यात येण्यासाठी. इथं हा पण एक असा पॅच आहे ना, तो थोडासा पावसाळ्यात स्लिपरी असते, पण पाणी असतं ना शेवट, त्याच्यामुळे घसरायचे जास्त चान्सेस आहेत. दिसतंय का नाही तरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय पुरेपूर. तर आता आपण येऊन पोचलोय महादरवाजापाशी. इथं वरती आपण महादरवाजाने वरती आलो. इथं पायऱ्या आहेत. महादरवाजा थोडासा ढासळलेल्याचे दरवाजा वगैरे काही नाही आहे, पण पायऱ्या आहेत आणि इथूनच एंट्री आहे किल्ल्याची. तर तिथून वरती आल्यानंतर आपल्याला इथं काही गुहा पाहायला भेटतात. ते 2 गुहा आहेत आणि ती इथं शिडी आहे. त्या शिडीने वरती आपण बाली किल्ल्याकडे जातो. पण अजून एक इथला या किल्ल्याचा आकर्षण पॉईंट आहे की जो दरड कोसळलेला मोठा दगड आहे तो इथं पडलेला आहे पाठीमागं. तर आपण आधी तिकडे जाऊया, मग वरती बाली किल्ल्याकडे जाऊया. तर हाच जो पुढचा दगड आहे तो व्हायरल झालेला आहे चांगला फोटोमध्ये ह्या किल्ल्यासाठी, आणि इथून मधून तुम्हाला जागा दिसते. तर चला जाऊया, इथं थोडे काही फोटोज वगैरे काढूया आणि मग वरती बाले किल्ल्याला प्रवास चालू करूया. या कपारीपाशी आल्यानंतर आपल्याला एक वाघजाई मंदिर भेटतंय. इथं वरती वाघजाईचं मंदिर आहे. तर चला जाऊया आपण तिथे आधी. इथे तुम्ही पाहू शकता हे वाघजाईचं मंदिर आहे. पण आता बाली किल्ल्याला वरती जायला चालू केले. इथं सीडी आपल्या पाठीमागे इथं पाहू शकता, सीडी लोखंडी सीडी लागलेली आहे. ही सीडीने वरती जाऊया. बिगिनरसाठी थोडंसं अवघड वाटेल, पण काय नाही, तुम्ही सीडी थोडंसं वजन पुढं टाकायचं, फक्त इन्क्लाइन करायचं आणि वर चढायचं. चला तर सीडीने तर वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला तुम्हाला दिसतच असेल. तर चला इथे आपण पहिल्यांदी पाण्याच्या टाक्याचं लेफ्टला जाऊया. सीडीने तुम्ही इथून वरती आलं ना, तर इथं थोडासा पॅच हार्ड आहे. इथं साईडला रोप दिलेली, थोडंसं जपून या पाय टाकून. इथून आपण या रस्त्याने वरती काढू. हे रोपलं तुम्ही ते पायदे इथं नाही लो हात दे. ठीक आहे, कडन तर त्या सीडीपासून आलं. इथं थोडंसं पॅच आहे. इथं पण साईडला रोप दिलेली, पण पूर्णपणे तोल या रोपवर टाकू नका, तुटायची शक्यता आहे. एवढं काय हार्ड नाही आहे, प्रॉपर आहे. फक्त बॉडी आपल्या ह्या साईडला जास्त ठेवा, इकडच्या साईडला वजन घेऊन नका. इथं वरती आलं आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. इथं वाटतंय. चला तिकडे साईडला जाऊया आधी. इथं पण एक पाण्याचं टाकं आहे आणि इथं पण एक आहे. पूर्णपणे भरलं आहे पाण्याचं टाकं, पाहू शकतो. वरती आपल्याला 3-4 प्रकार पाण्याचे टाके पाहायला भेटतात. 3-4 टाके आहेत, पूर्ण भरलेले आहेत, पण पाणी थोडंसं घाणच आहे. हे बघा इथं पाहू शकतो, पूर्णपणे थंड पाणी आहे. थोडे मासे आहेत छोटाले. तर चला आपण वरती जायलाच चालू करू. आणि जो तो स्पॉट आहे तो इथून आपल्याला दिसेल, तो दगडाचा खाली राहिला तो स्पॉट. इथून एवढं काही दिसत नाही. आणि एक गुहा दिसते या साईडला थोडं. तर जर तुम्ही स्टे वगैरे साठी येत असाल तर कॅम्प वगैरे लावून राहू शकता. अशी प्रकारची गुहा आहे, पण थोडीसं आपापल्या जबाबदारीवर असं नाही. कारण की आता जे न्यूजला चाललंय बिबट्याचा सफर वगैरे, तर त्याच्यामुळे थोडं जपूनच करत जावा ट्रेक्स वगैरे.
सगळ्यात भारी हे दिसलं ते दगड जो वरून पडलेला आहे ना, भारी दिसतोय. तर इथून आता आपल्याला वरती जायचंय. रस्ता बघू शकता, एवढा काय हार्ड नाही आहे, खाचा पडलेले आहेत, तर त्यांनी खाच देऊन देऊन वरती जायचंय. इथं गडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला एक भुयारी टाकीची पाटी पाहायला भेटते. इथं आतमध्ये भुयारी टाके, तर जाऊया आपण. वरतूनच पाहू शकतो, आतमध्ये उतरू नाही शकत आहे. इथं पाहू शकता, हे आतमध्ये भुयारी टाक आहे. वास थोडासा घाण येतो कारण की पाणी वगैरे साचून खराब झालेलं आहे. तर चला जाऊया आपण वरती, अजून गडाच्या माथ्यावरती. वरती थोडंसं आल्यानंतर आपल्याला शौचकूप पाहायला भेटतात. तर आपण या शौचकूपांपाशी आलो आहे. हे अशा प्रकारचे जुन्या प्रकारचे शौचकूप होते. एक आहे आणि इथंच त्याच्या शेजारी हा दुसरा एक आहे. आणि आपल्याला जायचं आहे इथं वरती आहे, फक्त झेंडा आहे तिथं. ट्रेक संपतो आपला, गडकिल्ल्याचा शेवट आहे. गडाच्या पूर्णपणे माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे एक भगवा झेंडा पाहायला भेटतो. आणि इथंच ही एक सदर आहे जी की पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आहे. आणि हाच गडाचा शेवटचा टोक आहे. तर आपल्याला गडावरती खूप सारं पाहायला भेटलं. पाण्याचे टाके पाहायला भेटलं, भुयारी टाके पण पाहायला भेटले, शौचकूप पाहायला भेटलं, सदर पाहायला भेटली. आणि हा गडाचा माथा आहे जिथं आपला भगवा झेंडा आहे. आणि हा गडाचा उपयोग जास्त करून प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी केला जायचा आणि वॉच टॉवर म्हणून केला जायचा, आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथंच शेवट करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन असे आपले ट्रेकिंगचे व्हिडिओज येत असतात. तर चला भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.